नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता अर्पिता, मलिका आणि अंशुमन हे आतमध्ये आलेले आहे. समरने आता अर्पिताला सांगितलेलं असतं काही झालं तरी आता 15 दिवसातून या घरात यायचं. आता तेव्हा अर्पिता मात्र आता इतकी आतमध्ये आल्यानंतर भडकलेली असते. ती मलिका आणि अंशुमन यांना म्हणते की दादा मला काय म्हणतो, 15 दिवसातून आता इथे यायचं. तेव्हा अंशुमन म्हणतो की हो, हा दादा ना स्वतःला खूप शान समजतो. अर्पिता म्हणते की तो आपल्याला नोकर समजतो. त्याने उठ म्हटलं तर उठायचं, बस म्हटलं तर बसायचं, ए म्हटलं तर यायचं आणि जा म्हटलं तर जायचं. तर अंशुमन म्हणतो की हे बघ ताई, त्याचं ऐकण्याची तुला काही गरज नाही. हे बघ तुला इथे राहावं असं वाटतं तर बिनधास्त राहा. तेव्हा अर्पिता म्हणते की हो मी असंच करते. तर मलिका म्हणते की तुमचं डोकं फिरलेलं आहे का, आणि काय रे तू तिच्या डोक्यामध्ये असं काय भरतोस. अरे हे बघा तुम्ही दोघंही समजून घ्या, आपण समोरच्या मनाविरुद्ध जे काही करतो ते त्याला मात्र कळायला नकोय. अंशुमन म्हणतो की मग त्यांचं फक्त गुपचूप ऐकत राहायचं का. तर मलिका म्हणते की अरे हे बघ, आपल्याला जे हवं आहे तर तेच आपण करायचं, बाकी नाही. परंतु आपल्याला काय करायचं आहे की सूजच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, इतकंच आपल्याला करायचं आहे. हे बघ आज मात्र तिच्यावर जसा वार झालेला आहे अगदी तसाच वार आपण करायचा, सूजचा फक्त आता फायदा घ्यायचा. तेव्हा अर्पिता विचारते की सोनंदीचं काय करायचं. तर मलिका म्हणते की हे बघ, त्या सोनंदीचं काय करायचं आहे ते मी बघते, तू त्याची काळजी करू नकोस, मी आहे ना. त्या सोनंदीला अगदी हैराण करून सोडणार आहे, मला सुद्धा बघायचं आहे हे नवं नवं कुचू कुचू किती दिवस टिकतं मी सुद्धा बघते. तेव्हा लगेच आता अर्पिता म्हणते की माझं काय, मी तर 15 दिवसातून आता इथे यायचं का. आता मलिका तिला म्हणते की हे बघ आत्ताच्या पुरतं तू आता हँडल करून घे, नंतर मी बघते ना काय करायचं आहे ते. त्यानंतर आता समर आणि सोनंदी आता रूममध्ये तयार होतात. सोनंदीची खूपच घाई सुरू असते. तर समरला धक्का लागतो. सोनंदी म्हणते की सॉरी. तर समर म्हणतो की काय कसली इतकी घाई आहे, कुठे जायचं आहे तुम्हाला. सोनंदी म्हणते की हे बघा मला आज मात्र लवकरच जायचं होतं, परंतु आता उशीर झालेला आहे आणि हे बघा मी सगळ्यांसाठी सगळं काही बनवून ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी थालीपीठ वगैरे सगळं काही. हे बघा हे सर्व घेऊन जा, ब्रेकफास्ट करून आता तुम्ही सुद्धा जा. तर मी सुद्धा आता निघते. तर सोनंदी जायला निघते, परंतु आता समर तिच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो. तुम्ही ब्रेकफास्ट केला का असं विचारतो. तेव्हा सोनंदी म्हणते की नाही हो, खूप महत्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग अटेंड करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मी मीटिंग संपल्यानंतर कॅन्टीन मध्ये नक्की करेल. त्यावरती आता समर म्हणतो की हे बघ, आणि आता मात्र मी जर ब्रेकफास्ट न करता गेलो असतो तर तुम्हाला ते चाललं असतं का, तुम्ही किती मला ऐकवलं असतं, मग तुम्ही का अशा तसं आहात. म्हणून समर आता सोनंदीवर चिडतो. तो आता सोनंदीची फारच काळजी घेतो. हे बघा तुम्ही खाऊन जायचं आहे. तेव्हा सोनंदी म्हणते की नका हो, एकतर मला फार उशीर झालेला आहे, लवकर पोहोचायचं आहे. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की हे बघा सोनंदी मॅडम, तुम्हाला लंच पूर्वी आता मीटिंग करायची आहे आणि आता जर पोटात काही नसले तर मात्र मीटिंगकडे लक्ष लागणार आहे का, काय विचार करतात तुम्ही. आनंदी म्हणते की एक दिवस चालतं आणि हे बघा एकतर ट्रॅफिक लागत नाही आणि रिक्षा सुद्धा भेटत नाही, त्यामुळे आता लवकरात लवकर पोहोचावं लागेल. तेव्हा समर म्हणतो की अहो सोनंदी मॅडम तुम्हाला कळतं का, मी आहे ना, मी पोहोचवेल तुम्हाला. सोनंदी म्हणते की तुम्ही का त्रास करून घेणार आहात, एकतर हे माझं ऑफिस त्या टोकाला, तुमचं ऑफिस ह्या टोकाला. आणि समर म्हणतो की हे बघा थांबा म्हटलं मी तुम्हाला, वेळ कुठे वाया जातो, मी तुम्हाला थांबायचं सांगितलेलं आहे. इतक्या वेळात मात्र 4 घास तुमचे खाऊन झालेले असते. तेव्हा लगेच आता सोनंदीला फोन येतो. सोनंदी म्हणते की अरे बापरे, ऑफिसमधून फोन आहे. तर समर म्हणतो की हो घ्या ना, तो फोन घ्या. सोनंदी फोन घेत असते तर समर म्हणतो की हे बघा कुठेही जायचं नाही, मी तुम्हाला वेळेमध्ये ऑफिसला पोहोचवतो. हे बघा ती फोन उचलते आणि म्हणते की सर ओके, सगळे काही डॉक्युमेंट माझ्याकडे आहे आणि मी आता म्हणजे वेळेतच पोहोचते, सगळं काही मीटिंग सुरू होण्याच्या अगोदरच येते. आणि तेवढ्याच समोर येतो. आनंदी फोन ठेवते. समोरने तिच्यासाठी मात्र आता फळं कापून आणलेले असतात आणि म्हणतो की खाऊन घ्या. तर सोनंदी म्हणते की अहो नको, खूप आहे ते. समोर म्हणतो की खूप म्हणजे हे बघा आपल्या शरीराबरोबर आपला मेंदू सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, कोणीतरी असं म्हटलं होतं, कोण म्हटलं होतं बरं. आणि लगेच सोनंदी मात्र आता जी तिच्या हातात नोटबुक आहे तर ती आपल्या चेहऱ्यावर धरून हसत असते, चेहरा झाकून. समर म्हणतो की हे बघा आता मात्र खाऊन घ्या. तो आपल्या हाताने सोनंदीला भरवतोय. आपल्या शरीराला असा पोषक आहार देणं खूप गरजेचं आहे. असं अबरजबर आहे ते आठवड्यातून ठीक आहे, परंतु मेंदू आणि शरीराच्या वाढीसाठी आता जो काही पोषक आहार आहे तो अत्यंत गरजेचा आहे, असं कोणीतरी म्हटलं होतं. आणि तेवढ्यात मात्र सोनंदी म्हणते की तुम्ही खा. समर म्हणतो की हो मी खाणारच आहे. आणि समोर एक घास खातो आणि सोनंदीला सुद्धा भरवतो. एक घास मी आणि एक घास तुम्ही, असं करता करता दोघेही आता खात असतात. हे बघा सोनंदी मॅडम तुम्ही आता ऑफिसला कळवलेलं आहे, मग कशाला काळजी करतात बरं, कशाला चेहऱ्यावर असं टेन्शन दिसून देतात.
मी आहे ना, मी सोडतो तुम्हाला. तेव्हा स्वानंदी खुश होत म्हणते की राजवाडे अहो किती काळजी करता तो. तेव्हा समर म्हणतो की फक्त काळजी नाही तर प्रेम सुद्धा करतोय. चला एक घास तुम्ही आणि एक घास मी, बाकी सगळं काही संपलं. आणि लगेच आता हात वगैरे धुतात. तेव्हा समर पाणी आणायला निघला असतो आणि तेवढ्या स्वानंदी समरचा हात धरते आणि म्हणते की राजवाडे आय लव्ह यू. तेव्हा समर आणखीनच खुश होतो आणि स्वानंदीकडे अगदी म्हणजे मस्त पाहत असतो. तेव्हा आता समर म्हणतो की मिसेस राजवाडे आय लव्ह यू टू यू. समर बाहेर जातो तर स्वानंदी खूप खुश होते, तिला खूप आनंद होतो. त्यानंतर आता इकडे आजीने आपली सगळी काही पितळेची जी भांडी आहे तर ती भांडी काढलेली असतात आणि तेवढ्यात ती मितालीला म्हणते की अगं मिताली, आपला जो काही तो ट्रे वगैरे आहे ना तो काही दिसत नाही, तो घेऊन ये बरं. आणि तेवढ्यात तिथे मलिका येते. मलिका म्हणते की आई अहो काय हो, कुठली भांडी काढलेली आहेत आजी, का काढली ही भांडी. तेव्हा आता आजी म्हणते की अगं आपल्या घराण्याची भांडी आहे, खूप दिवसाची पारंपरिक. तर लगेच मलिका म्हणते की हो ना, खूपच दिवसाची आहेत आणि त्यामुळे माझ्या लक्षात नाही राहिलं. आणि आजी म्हणते की अगं मलिका, काय असं विसरून कसं चालेल, म्हणूनच मात्र मी आता 4-6 दिवसातून ती भांडी आहे तर ती अशी मस्त खाली काढून ठेवते. मस्त ते भांडी स्वच्छ साफसफाई करून कलही वगैरे करून ती भांडी परत ठेवून देते. तेव्हा आता मलिका म्हणते की हो असं आहे तर आजी म्हणते की हो अगं आपल्या घराचा पारंपरिक आता खजिना आहे, तो विसरून कसं चालेल बरं. याच भांड्याने मात्र मी आता हा जो काही संसार आहे तो सुरू केला होता. माझ्या सासूबाई, त्यांच्या सासूबाई सगळ्यांनी आम्ही मात्र हे सगळं केलं होतं. तर आणि मिताली आता सर्व काही व्यवस्थित ठेवून दे असं मात्र सांगत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सुष्मिता मोबाईलमध्ये रील बनवत असते आणि ती आपल्या चाहत्यांना सांगत असते की आज मात्र तुमची क्वीन आहे ती खूप आता नाराज आहे, कारण कुठच्या आता म्हणजे याच्यावर तिला रील बनवायची आहे तेच काही कळत नाही. आणि तुम्ही मला आता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील, नक्की मला तुम्ही सांगू शकतात. प्लीज हेल्प मी आउट. बाय बाय. पुन्हा तिथे मलिका आलेली असते. मलिका ते हे सर्व पाहते. आता सुष्मिता म्हणते की मॉमीनला मला वाटलंच नव्हतं की तुम्ही इथे येताल म्हणून. तेव्हा मलिका म्हणते की हो ना अगं मला होतं आणि मी तुला काही आयडियाज देऊ का. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते की मॉम इन लॉ अहो द्या ना प्लीज, मला खूप गरज आहे आयडियांची आणि मस्त अगदी असे जेन्युइनली मला आयडिया द्या जेणेकरून माझे व्ह्यूज वाढतील, सगळं काही वाढेल. किंवा मलिका म्हणते की अगं तू फॉलोअर्स आहे तर ते कधी पण वाढवशील, परंतु आता मी जे काही सांगत आहे तर ते तूच कर. किंवा मलिका म्हणते की अगं तुझे अधिकार वापर. सुष्मिता म्हणते की हे बघा अहो अधिकार वापरून काय झालं, तुम्हाला तर माहितीच आहे ना, ताई आणि जिजू या दोघांनी मात्र मला कसं केलं आणि त्याचं मला इतकं टेन्शन आलेलं आहे तर काय सांगू. त्यावरती आता लगेच मलिका म्हणते की हो ना अगं ह्या सगळ्याचा मला सुद्धा फार त्रास होतोय. हे बघ ते लोक तुझा इन्सल्ट करतात त्यामुळे माझी तळपायाची आग मस्तकात जाते. जर माझ्या हातात असतं तर मी यांचा वचकाच काढला असता, पण अगं माझ्या हातात काही नाही, ते काही आहे तर ते तुझ्या हातामध्ये आहे, त्यामुळे तू याचा वचपा काढू शकते. हे बघ तू तुझ्या इन्सल्टचा बदला घेऊ शकते, आपल्याला शांत बसायचंच नाही. सुष्मिता म्हणते की नक्की मला काय करायचं तेच म्हणजे कळत नाही. त्यावरती मलिका म्हणते की हे बघ तुला सगळं काही आता मॉडर्न आवडतं त्यामुळे तुला व्ह्यूज तर वाढवायचे आहेत ना. तर मलिका म्हणते की एक काम कर, त्यासाठी आपल्या घरामध्ये ज्या काही जुन्या पुराण्या वस्तू आहेत तर ते सगळ्या वस्तू तू काढून टाक. आता जे काही आहे तर ते घराचा एकदम मेक ओव्हर अगदी छान करायचं आहे, तुला आवडतं तसं सगळं काही चेंज करून टाक. आणि हे बघ बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत तर त्या भंगारामध्ये देऊन टाक, तुला ज्या वस्तू आवडतात ना त्या वस्तू तू घेऊन ये. तेव्हा हे ऐकून आता सुष्मिता तर फारच खुश होते आणि आता मलिका बरोबर तिचे कान भरत असते आणि सुष्मिताला वेडपट असल्यामुळे तिला काही कळत नसते, होला हो करत आहे. हे बघ आता सगळं काही चेंज झाल्यानंतर आता तू मस्त व्हिडिओ बनव आणि मग बघ काय होतं. आता बघ तुझे व्ह्यूज कसे वाढतात, व्ह्यूजचा पाऊस पडतो आणि मग तुझे फॉलोअर्स सुद्धा किती वाढतात. ते हे ऐकून सुष्मिता तर फारच खुश होते आणि म्हणते की मॉम इन लॉ मला सांगा बरं नक्की आपल्या घरामध्ये आणखीन काय काय आहे बरं, जे काही आहे जुनं. तेव्हा आता मलिका म्हणते की हे बघ मला तर माहिती आहे, पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्या स्वानंदी ताईला माहिती आहे. आजी सगळ्या काही गोष्टी तिला सांगत असते त्यामुळे तिला जास्त आता म्हणजे माहिती आहे, त्यामुळे तू तिलाच फोन कर आणि तिला सगळं काही विचार. आता हे सगळं काही स्वानंदीवर येण्यासाठी मुद्दाम मलिकाचा हा डाव असतो. सुष्मिता म्हणते की अरे यार म्हणजे आता स्वानंदी ताईला कॉल करावा लागेल का. मलिका म्हणते की हे बघ अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी तुला जे काही सांगत आहे फक्त तेवढंच कर. तेवढ्याच सुष्मिता आता मलिकाच्या समोरच स्वानंदीला फोन करत असते. स्वानंदी आता आपल्या केबिन मध्ये ऑफिसला आहे आणि ती आपल्या काही स्टाफशी बोलत आहे आणि स्वानंदी मात्र आता फोन पाहते, पण तो फोन सुष्मिताचा आहे म्हणून तो बाजूला ठेवते आणि परत आपल्या स्टाफशी आता ती व्यवस्थित मीटिंग बद्दल चर्चा करत असते. मग इकडे सुष्मिता म्हणते की बघितलंस का मॉम इन लॉ ती माझा फोन उचलणारच नाही, ती रिसिव्हच करत नाही.
तिला मात्र मला इम्पॉर्टन्स द्यायचं नाही. तर मलिका म्हणते की तू एक काम कर, तू परत लाव बरं फोन, मात्र स्पीकरवर टाक. त्यानंतर स्वानंदी मात्र आपल्या स्टाफशीच बोलत असते. डेटा वगैरे जे काही आहे त्याबद्दल तिची चर्चा सुरू असते. तेवढ्यात मात्र आता परत फोन येतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की एक सेकंद, आणि लगेच आता विचार करते की नक्की ही परत कॉल कशाला करत असेल, नक्की आजी ठीक तर असेल ना, इमर्जन्सी कॉल वगैरे असेल का. तेव्हा मात्र स्वानंदी आता आपल्या स्टाफला त्या मुलींना म्हणते की हे बघा, आय एम सो सॉरी, जरा अर्जंट आहे, हा फोन मला घ्यावा लागेल. तेव्हा त्या म्हणतात की ठीक आहे मॅम, नो प्रॉब्लेम. असे बोलून मात्र आता लगेच स्वानंदी फोन उचलते. स्वानंदी फोन उचलते आणि हॅलो म्हणते आणि काय ग, काय काम होतं असं विचारते. तर सुष्मिता म्हणते की हे बघा ताई, अगं जरा मला बोर होतं म्हणून मी तुला कॉल केला. तेव्हा स्वानंदी विचारते की तुला बोर होतं म्हणून तू मला कॉल केला का. हे बघ राजा, मला तर असं वाटलं होतं की काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून मी घाबरले होते. तेव्हा लगेच आता सुष्मिता म्हणते पण काहीतरी महत्वाचं आहे ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ, काहीतरी वेगळं काहीतरी कर, म्हणजे वाचन वगैरे कर, काहीतरी वेगळं काहीतरी कर. तेव्हा सुष्मिता म्हणते की नाही, मला काहीतरी आता प्रोजेक्ट वगैरे आहे तर तो हँडल करायचा आहे, मग काय करू शकते बरं मी. स्वानंदी म्हणते की हे बघ, मी आता काम करते, ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपण तुझ्या प्रोजेक्टबद्दल डिस्कस करूयात, पण आता मी कामात आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते की काय ग ताई तुझं, मी काही इथे रिकामी बसलेले आहे का. तुला जर काही न सांगता केलं तर तू माझ्यावर चिडचिड करत असते, आणि जर काही विचारून केलं तरी सुद्धा तुझ्याकडे वेळ नसतो. आता मलिका समोरच असते. बेसिकली मात्र आता तुला काही मला करूनच द्यायचं आहे आणि ही तुझी स्ट्रॅटेजीज आहे. तेव्हा आता ही सुष्मिता चिडलेली असते. स्वानंदी तिला म्हणते की अगं नक्की तुला काय होतं, तुझा प्रॉब्लेम नक्की काय आहे. स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, चिडचिड करू नकोस, माझी काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही, बोल तुला काय नक्की काय हवं आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की कसं आहे की मला आपल्या घराचा मेक ओव्हर करायचा आहे. स्वानंदी हे ऐकून विचारते की अगं नक्की आता हे मध्ये काय आहे तुझं. सुष्मिता म्हणते की अगं बघ ताई, आपल्या घरात किती गिचमिट झालेली आहे आणि मला सगळं मॉडर्न टाईपचं करायचं आहे, आणि खास करून किचन, आपलं व्हिडिओज मध्ये आता किचन आहे ना ते असं बॉलिवूड टाईप वाटलं पाहिजे, अगदी मस्त. आता जरा बेसिकच वाटतं. तेव्हा स्वानंदी विचारते म्हणजे आपल्या ह्या राजवाड्यांच्या घरातील किचन हे अगदी म्हणजे मॉडर्नच आहे, तर तू असं का म्हणतेस. तेव्हा सुष्मिता म्हणते मलिका तिला सांगत असते आता मला ब्रासचे जे काही युटेन्सिल्स आहे तर ते वापरायचे आहे, आणि आता मात्र सगळं बोर झालेलं आहे, मला न्यू आयटम करायचा आहे. हे ऐकून मात्र आता स्वानंदी म्हणते की अगं सुश थांब जरा, अगं हा खूप मोठा निर्णय आहे, तू असं काही करू नकोस. थोड्यात मलिका तिला खुणावते. तर सुष्मिता म्हणते की आता ताई तुझा काय प्रॉब्लेम आहे ग. अगं ती आजींच्या काळापासूनची भांडी आहे आणि मला सुद्धा माहिती नाही की या अगोदर ती केव्हापासून होती. त्यांनी जपली ती भांडी, त्यांच्या अगदी जवळची आहे. अगोदर 6 महिन्याला त्याची कलही वगैरे करून घेतात, खूप मनापासून ती भांडी ते जपतात, आणि तू असं का करतेस. आणि हे बघ सुश राजा, अगं ऐकून घे, त्या भांड्याबद्दल मात्र आपण काहीही करू शकत नाही. मलिका तिला खुणावते की असं म्हण अधिकार आहे. सुष्मिता म्हणते की हो माझा अधिकार आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ, घरातील आता जी भांडी आहेत तर ती टाकून देण्याचा अधिकार कोणालाच नसतो. तेवढ्याच सुष्मिता म्हणते की अगं इतकं मॉडर्न असताना आपल्याला जुनी भांडी कशाला पाहिजे बरं. हे बघ तुला सांगते, व्हिडिओज मध्ये सुद्धा लो क्वालिटीचं वाटतं ते सगळं काही, म्हणून मला सर्व काढून टाकायचं आहे, आणि हे बघ आता माझं ठरलेलं आहे. ते ऐकून आता स्वानंदी म्हणते की सुश लहान मुलांच्या सारखे असे हट्ट करू नकोस, आपण दुसऱ्यांच्या बाबतीत असे निर्णय नाही घेऊ शकत. स्वानंदी तिला आता खूप समजावते, परंतु आता मलिकाचे ऐकून मात्र ही सुष्मिता काही ऐकायला तयारच नसते. स्वानंदी म्हणते की मी जर तुला परस्पर न विचारता सगळं काही तुझे कपडे वगैरे आता फेकून दिले तर चालतील का तुला. हे बघ या बाबतीत मात्र तुला कुठलाही निर्णय घेण्या अगोदर आजींची परवानगी घ्यावी लागेल, आणि त्याशिवाय काही करायचं नाही. तुझ्या डोक्यात येतं का. सुष्मिता डायरेक्ट म्हणते की आता मला कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, हा डिसिजन मी घेऊ शकते, आणि बाय करून फोन कट करते. मलिका खूपच खुश, तिला घट्ट मिठी मारते. दोघेही खूप खुश होतात. मलिका तिला खुश होत म्हणते की अगं सुष्मिता तू खरंच खूप छान बोललीस, आणि आता जे काही नेक्स्ट स्टेप आहे तर ती करायची, मी तुला जे सांगेल तेच करायचं. म्हणून आता ती जसं सांगत आहे तर सुष्मिता तसंच करायला तयार असते. आणि आलेच मी. मलिका बाहेर येते तर आजी मात्र आता तिच्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू काढून त्या वस्तूंना आता आठवत असते. तिच्या मागच्या भूतकाळातील आठवणी आजींना आठवत असतील, आणि तेवढ्यात मलिका डोकावून बघत असते आजीचं हे जे काही सुरू आहे ते. आता आजी मात्र त्या शोच्या वस्तू भरत ठेवून देते आणि पुन्हा आपल्या बेडवर येऊन बसते, पुस्तक वाचायला घेते. तेवढ्यात मलिका आत येते. आता मुद्दाम म्हणते की आजीला
अरे वा आई, खूपच छान वस्तू आहे त्यावरती आजी म्हणते की वस्तू नाहीत, त्या आठवणी आहेत. मलिका आता बरोबर आजीच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते की हो, आठवणीच. एरवी मात्र मी आता त्या ठेवून देत असते, परंतु आज बाहेर काढल्यात आणि त्यांना स्पर्श केल्यानंतर मला आता बरं वाटतं, म्हणून आजी खुशच सांगत असते. मलिका म्हणते की हो ना, तरच म्हटलं माझ्यासमोर कधी इतक्या वर्षात तुम्ही काढलेच नव्हते, आज मात्र अशा अचानक कशा काढल्या तो. तेव्हा आता आजी म्हणते की अगं, भांडे आपण कलई करायला नेत आहोत, त्यामुळे मला असं वाटलं की आता ह्या वस्तू सुद्धा असं छान चकचकीत करायला न्याव्यात. हे बघ, आपल्या भूतकाळातील जो काही आता धागा जोडलेला असतो, तर अशा गोष्टीमुळे त्याची आपल्याला आठवण जाणीव होत असते, म्हणून आजी भूतकाळातील काही गोष्टीबद्दल सांगत असते. एरवी आपल्याला काही आठवत नसतं, परंतु एखादी गोष्ट जर पाहिली तर ती बघितल्यानंतर, तिला स्पर्श केल्यानंतर सगळं काही आठवतं. अजून मात्र ह्या वयात काय हवं असतं ग, वेळ मात्र छान गेला पाहिजे. खरं सांगू का अगं मलिका, आमच्यासाठी मात्र हा आठवणींचा खजिना असतो आणि मी अगदी जीवापाड हा खजिना जपलेला आहे ग. कधीतरी मी आता हे सगळं काही नंदूला दाखवणार आहे, कारण माझ्या नंतर आता हे सगळं तीच बघणार आहे. तर खरं तर पुढच्या पिढीने हे सगळं सांभाळायला पाहिजे आणि तेव्हा कुठे माझा आत्मा शांत होईल. तेवढ्यात मलिका नाटक करत म्हणते की अरे परमेश्वरा, माझ्यावरच काय ही वेळ आणली बोलण्याची, का मी माझ्या आईचं मन मोडते. तेव्हा आता आजी विचारते की म्हणजे काय ग, तू असं का बोलतेस. आणि मलिका लगेच म्हणते की आता तुमच्या आत्म्याला शांती मिळेल असं नाही वाटत बरं का मला. आई, तुमचा हा खजिना अगदी जपायचा राहिला दूर, पण त्यावर डल्ला मारला गेलेला आहे. आजी विचारते की म्हणजे नक्की काय. तर मलिका आता नाटक करत म्हणते की आहो आई, तुम्हीच या आणि बघा, मला तर बोलायला सुद्धा धीर होत नाही. आणि परमेश्वर असे नाटक करत बाहेर मात्र आता ह्या सुष्मिताने सगळ्या काही वस्तू आता देत असते आणि काय काय द्यायचं ते अंगावर फेकत असते भंगारवाल्याला, आणि ही घ्या, ती द्या, ती द्या, हे सुरू असतं. मिताली मात्र आता काही जी भांडी आहेत तर ती बाहेर काढत असते. आता सुष्मिताने ऑर्डर सोडित असते आणि त्या भंगारवाल्यांच्या अंगावर फेकून देत असते आणि ती मितालीला एक वस्तू द्यायचं सांगते. तर मिताली म्हणते की मॅडम, हे समर सरांच्या अँटिक कलेक्शन मधलं आहे. सुष्मिता तिच्यावर ओरडते की काय अँटिक कलेक्शन आहे, अगं जा, अजून असेल तर घेऊन ये. हे बघ, हे सगळं टाकून द्यायचं आहे, जुनं झालेलं आहे, पटकन जा घेऊन ये असं सांगत असते. तर इकडे स्वानंदी सुष्मिताला फोन करून आता वैतागते आणि देवाला म्हणते की देवा, ही का फोन उचलत नसेल, आणि जर आजींच्या सगळ्या वस्तू देऊन टाकले तर काय होईल. आणि हे असं व्हायला नको, आजींसाठी फक्त ही भांडी नाहीत, ह्या त्यांच्या आठवणी आहेत, परंपरा आहे, वस्तू नाही, ती त्यांचं अगदी आयुष्य आहे. अरे देवा, सुष्मिता जर असं वागली तर आजी फारच दुखावले जाते, त्यामुळे काही झालं तरी मला आता तिच्याशी बोललंच पाहिजे. स्वानंदीला फारच टेन्शन येतं आणि ती आता परत फोन करत असते, परंतु आता ही सुष्मिता काही फोन उचलत नसते. देवाला म्हणते की देवा, हिला फोन उचलण्याची बुद्धी दे. तर मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.